पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिंगी कुठे? खेळायला गेली। काम करताय? हा, फार नाही। ते खूप दिवस झाले तुम्ही रमाताईंच्या फोटोचा हार नाही बदललात। राहून गेला। आणलाय हार, आणलाय हार बदलून घ्या आणि हा दिवा पण लावून घ्या। म्हणजे आपण सतत दिवा चालू ठेवायला हवा ना त्यांच्या फोटो समोर। मी असते घरी, मी लक्ष ठेवेन, तूप घालेन दिव्यात, दिवा लावून ठेवेन। ते एक सांगायचं होतं, ते बरेच दिवस झाले तुम्ही रमाताईंशी बोलला नाहीत, मन मोकळं केलं नाही। रमाताईंना वाईट वाटत असेल ना? आनंदी, मी रमाशी बोलायचो कारण मला बरं वाटायचं। माझं असं कोणीच नव्हतं की ज्याच्या समोर मी माझं मन मोकळं करू शकेन। मग मी रमाशी बोलत राहायचो, पण रमा माझ्याशी कधीच बोलणार नाही ही गोष्ट मला कळायचीच नाही। पण आता माझ्या बोलण्याला अर्थ आहे, कारण माझ्या समोर तू असतेस। मी तुझ्याशी बोलतो, तू माझं ऐकत राहतेस, तू माझ्याशी बोलतेस, तू मला काही विचारतेस, तू मला काही सांगतेस। आता मी माझं मन मोकळं करू शकतो तुझ्यासमोर। आणि ठीक आहे, मी हार बदलत राहीन। आणि हा आनंदी, तुला इतरही बरीचशी कामं असतात, तेव्हा एखाद दिवशी जर दिव्यामध्ये तूप घालायचं राहून गेलं तर काही हरकत नाही, रमाला राग येणार नाही। हे आता काय काय कसला आरडाओरडा आहे? अगं चावी आली, चावी, आजी चावी। अगं चावी? कसली चावी? अगं ते ना। ओके ओके ओके। चिंगी, सरप्राईज आहे ना, मग ते असं सांगायचं नसतं। आनंदी, हा, आमच्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे। माझ्यासाठी? हा, फक्त आनंदीसाठीच आणलं ना सरप्राईज? चल वर्षा, भांडी घासूया। हा जा घासा। आई, आजी आता तुम्ही सगळ्यांनी चला, चावी आली, चावी, चावी आली। चल चल, चावी आली, चल चल। कसली चावी? अहो, चल। कसली चावी आणली आहे? हा, आता पुन्हा पायऱ्या आहेत। हा, हो, सावकाश। अहो हं? अजून किती वेळ? बस थोडासा वेळ, झालंच। चिंगी, तू आहेस ना बाळा? आहे आहे। मी पण आहे, मी पण आहे।
कर्णिक साहेब, ही घ्या तुमची चावी आणि आजपासून हा हो मी तुम्हाला भेटतो नंतर. थँक्यू सो मच. थँक्यू. हो कोण होतं? इसम एक. अगं थांब जरा. ठीक आहे. हा चिंगी काय रे? कळेल आई. चिंगी नाही अगं लेफ्टला वळवायचं आहे ते. नाही, राईटला. मला वाटतं सरळ. सरळ कसं? काय बोलते? उघड उघड काय उघडताय? अगं दरवाजा. हा बरं अहो आता बस झालं. किती वेळ लपाछपी करणार आहे आपण? झालं संपलंच. पोहोचलो आपण आता तिथे. हा. चल आता खाली पायरी आहे. हा. पाय ठेव सावकाश. एकच हळू. हा. ये बिंदास. आता बघ. अरे दादा, तिच्या डोळ्यावरचा हात तरी काढ. सरप्राईज. काय आहे? नाही म्हणजे काही कळत नाही. हा, आम्हाला पण काही कळत नाहीये. अरे राघवा, नाही कळत. सांगतो आनंदी. हे बघा आनंदी लग्न करून या घरात तिचं सगळं काही मागे सोडून आली. तिचं गाव, तिचं घर, तिची माणसं, अगदीच काय तर तिची कला सुद्धा. या घरी आल्यानंतर या घराला तू सांभाळलंस आणि या घरातल्या नानाविध प्रकारच्या माणसांना सुद्धा तू सांभाळलंस. मग आता या घरातल्या आम्हा माणसांची ही जबाबदारी आहे ना की आम्ही सर्वांनी तुझी कला सांभाळायची. म्हणून हे वर्कशॉप आम्ही तुझ्यासाठी तयार केलंय. रॉ आहे बट अहो पण ह्या सगळ्याची काय गरज आहे बरं? गरज आहे आनंदी. हे बघ, माझी बायको, चिंगीची आई, या घरची गृहिणी एवढीच फक्त तुझी ओळख नाहीये. या पलीकडे सुद्धा तुझं अस्तित्व आहे. कला तुझ्या अंगी आहे. तुझ्या अंगी असलेले गुण त्याची जोपासना तर झालीच पाहिजे. आणि असं गृहिणी बनून राहशील तर ती कला तुला नाही जोपासता येणार. कर्तव्य आणि जबाबदारी या पलीकडे समाधान आणि आनंद या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि हा आनंद आपली आवडती गोष्ट करण्यातूनच आपल्याला मिळतो. आणि तुला मिळणारा तो आनंद तू गणपती तयार करत असताना चिंगीने तो पाहिलाय. नंतर आपलं हे घर त्याचा संपूर्ण कायापालट करत असताना तो आनंद आम्ही सर्वांनी तुझ्या डोळ्यात पाहिलेला आहे. तेव्हा तुझा हा आनंद आम्ही जोपासायला नको? काय हरकत आहे त्यात? आई, तू त्या दिवशी चित्र काढायला शिकवलं ना, तर मी ना माझ्या फ्रेंडशी बोलली आहे. आम्ही रोज संध्याकाळी तुझ्याकडे 5 ते 7 येणार आणि मग तू आम्हाला चित्र काढायला शिकव. आपली भिंत जशी तू रंगवली आहेस ना, तशी माझ्या एका फ्रेंडला पण करून हवी आहे. हा, आता आम्ही मात्र तुझ्यासारखे काही एक्सपर्ट नाही आहोत. आम्हाला जितकं जमेल तितकी अरेंजमेंट आम्ही केली, हो की नाही? सो जे तुझ्या मनी येईल ते तू कर. हे बघ, हे खास तुझ्यासाठी इझिली हो. ह्याच्यामध्ये सगळे कलर्स वगैरे आहेत. ते कॅनव्हास आहे. हा, अजून लागेल, अजून आणू आपण. हे बघ, इकडे जागा पण भरपूर आहे ठेवण्यासाठी. हे बघ, मोकळी जागा आहे.
जे तुला सामान अजून अधिकचं लागेल सांग, आम्ही आणू आणि ठेवतो. राघवा, अरे मशीन पण आहे. हो, मशीन कशासाठी पण? कशासाठी म्हणजे? अरे मी हिला हाताने शिवणकाम करताना पाहिलं होतं. आता तेच जर का मशीन असती तर जी काही कलाकुसर तिला करायची ती किती सुंदररित्या अजून करता आली असती. म्हणून मशीन पण घेतली. हो की नाही चिंगे? हो. सो तुझं जग आहे, बिनधास्त तुला जे करायचे ते तू कर. काय झालं? अहो काय? थांबा आलो. हा वर्षा, हा तिला आणखी काहीतरी हवंय का ग? काहीतरी काय काही मागून घेणाऱ्यातली आहे का आनंदी? नाही तसं नाही, म्हणजे तसं मला पण म्हणायचं होतं, काही मागत नाहीस ती. पण असं मला असं वाटलं, याच्यावर काय ठेवतात ग? पेपर ठेवतात त्याच्यावर. या बरं, किती भाडं असेल ह्या जागेचं? का जाणून घ्यायचं तुला? कशाला? माझ्यावर एवढा खर्च नका करू तुम्ही. आणि आहे तशी घरात जागा, म्हणजे होतं ते. आपल्या घरात खूप जागा आहे, हो ना? म्हणून तुझ्या ओढणीला रंग लागला होता, है ना? खरंच आपल्या घरामध्ये तुझ्या वस्तूंसाठी जागा आहे. अगं आम्ही इतके वेंधळे की 6 महिने झाले तू या घरात आल्यानंतर तुझ्यासाठी आम्ही एक साधं टेबल नाही बनवलं जिथे तू तुझं काम करत बसशील, तुझं चित्र काढशील, इतरही बरीचशी कामं करशील. आम्ही असं. आणि हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तू घरात काम करत बसलीस ना तर नाही होणार व्यवस्थित. कारण कोण ना कोणतरी कुठून ना कुठून आवाज देणार, तुला काम सांगणार आणि आमच्या मॅडमला नाही म्हणता येतच नाही. हो सगळं ठीक आहे, पण ऐकून घे, ही तुझी जागा आहे. इथे तुला हवी तेवढी स्पेस आहे. हा आणि मला सांग, आई तुझ्याकडे किती वेळा चहा मागते? जागा असल्या की तासाला एकदा. मिळाली तुझ्या प्रश्नांची उत्तर? रेडी? सो फायनली आनंदीने ह्या स्टुडिओसाठी होकार दिलेला आहे. अरे वा. आणि हा आनंदी, अजून काही अरेंजमेंट करायची असेल तर आम्हाला सांग, आम्ही सगळे आहोत. हो, काय आमचा वापर करून घ्यायचा तो करून घे. सांग काय करायचं. सांग सांग, काही स्वतःहून म्हणतीये, सांग.
हे माझं कुटुंब. माझ्या कुटुंबाने सगळं माझ्यासाठी केलं. बरोबर आहे आनंदी, आपलं कुटुंब. पण आपल्या या कुटुंबात तुझ्या खेरीज ही कलाकुसर हे सर्व काही यातल्या इतर कोणाला काहीच कळत नाही. तेव्हा ही तुझी रूम आहे. जे तुला वाटतं ते तू कर. आणि चिंगी, ते मधले 2 तास आपण आनंदीला अजिबात त्रास द्यायचा नाही. ओके? हो बाबा. आणि हे सगळ्यांना लागू होतं. हो, आणि त्या वेळेत घर मी सांभाळेन. हे बघ बाळा आनंदी, सगळं सांभाळून तुला जमत असेल तर जरूर कर. पुढे जाऊन 4 पैसे मिळाले तर काय कुणाला नको आहेत? काय आई? असं कसं सुरू करायचं सगळं? नाही म्हणजे छोटीशी पूजा घालायला हवी ना आपण. मनातलं बोललीस माझ्या. हो हो, आपण पूजा घालूया. हो हो. हो ना, आपण एवढं सगळं छान करतोय तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. काय आनंदी? बाप्पाच्या आशीर्वादाने छान सुरुवात होऊ दे.